प्रियांनो, उपासना कार्यक्रमातील आणखी एका भागात आपले स्वागत आहे. माझी आशा आहे की देवाच्या कृपेने आपण सर्व आनंदी असाल. आज आपण देवाच्या वचनाची सखोल समज मिळवण्यासाठी पवित्र शास्त्राद्वारे आपला दैनंदिन प्रवास सुरू ठेवत आहोत. आपल्या मागील भागात आपण शिकलो की पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी स्पष्ट सोप्या पायऱ्यांची आवश्यकता असते, ज्यातून आम्हाला आशीर्वाद मिळतो. त्या पायऱ्या म्हणजे प्रार्थना, वचन, अभ्यास, मनन, इतरांकडून शिकणे, आज्ञापालन आणि इतरांना सांगणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण प्रार्थनेने सुरुवात करतो, कारण केवळ पवित्र आत्माच आपले डोळे आत्मिक सत्यासाठी उघडू शकतो. यासाठी मानवी ज्ञान पुरेसे नाही. केवळ आत्माच शिकवतो, मार्गदर्शन करतो आणि देवाचे वचन आपल्या हृदयात जिवंत करतो. आज आपण स्वतःसाठी पवित्र शास्त्र वाचन कसे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण पाहिले होते अतिशय सोप्या तरीही मूलभूत प्राथमिक पायऱ्या. या पायऱ्या आम्हाला पवित्र शास्त्राच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातील पहिली पायरी होती प्रार्थनेने सुरुवात. आज आपण पुढील 2 पायऱ्यांचा अभ्यास करणार आहोत. त्या पायऱ्या आहेत पवित्र शास्त्र वाचा आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. आता आपण दुसरी पायरी पवित्र शास्त्र वाचा याकडे वळणार आहोत. हे दुसरे मार्गदर्शक तत्व कदाचित आम्हाला जास्त सोपे वाटेल. काही वर्षांपूर्वी कोणीतरी एक महान शेक्सपियरवादी विद्वानाला विचारले होते, तुम्ही शेक्सपियरचा अभ्यास कसा करता? त्यांचे उत्तर अगदी थोडक्यात होते, शेक्सपियर वाचा. प्रियांनो, याचप्रमाणे मी तुम्हाला म्हणेन, देवाचे वचन वाचा. पवित्र शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग पवित्र शास्त्र वाचा. कोणताही शिक्षक तुम्हाला जे काही देईल त्या व्यतिरिक्त बायबल काय म्हणते ते स्वतः वाचणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर जी कॅम्बेल मॉर्गन यांनी बायबलवर अतिशय अद्भुत आणि उपयुक्त भाष्यग्रंथ लिहिला आहे. खरं तर त्यांच्याकडे पवित्र शास्त्राच्या सर्व 66 पुस्तकांची मालिका आहे. याची शिफारस मी नेहमीच करेन, कारण हा भाष्यग्रंथ पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या अभ्यासावर मोठा प्रभाव टाकणारा आहे. डॉक्टर जी कॅम्बेल मॉर्गन यांच्याविषयी असे म्हटले जाते की ते बायबलचे एक विशिष्ट पुस्तक 50 वेळा वाचल्याशिवाय त्यावर काही लेख लिहित नसत. म्हणून प्रियांनो, चांगले करण्यास थकू नका. फक्त देवाचे वचन वाचा. जर तुम्हाला ते पहिल्यांदा समजले नाही तर दुसऱ्यांदा वाचा. जर तुम्हाला ते दुसऱ्यांदा समजले नाही तर तिसऱ्यांदा वाचा. ते वाचत राहा. जर आम्हाला देवाच्या वचनातील तथ्ये जाणून घ्यायची आहेत तर आम्ही ते वाचलेच पाहिजे. जुन्या करारातील नेहम्याच्या पुस्तकात एका अतिशय विलक्षण घटनेची नोंद आहे. नेहम्या याचा 8वा अध्याय आणि 1 ते 3 ही वचने आपण वाचूया. नेहम्या 8:1-3. मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशी जवळच्या चौकात एकत्र जमले व एजरा शास्त्री याला म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एजरा याजकाने नियमशास्त्राचा ग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटपासून 2 प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे
व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्या पुढे वाचली. आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. प्रियांनो, हा पवित्र शास्त्रातील एक अतिशय उल्लेखनीय उतारा आहे. आम्ही पाहतो की यहुदी लोक 70 वर्षे बाबेलच्या बंदिवासात होते. त्यापैकी अनेकांनी कधीही देवाचे वचन ऐकले नव्हते. त्या दिवसात ते अनेकांपर्यंत पोहोचलेले नव्हते. शेकडो वेगवेगळी भाषांतरे नव्हती किंवा प्रेसमधून नेहमीच काहीतरी नवीन छापले जातही नव्हते. कदाचित त्या काळात फक्त 1 किंवा 2 प्रती अस्तित्वात होत्या आणि इज्राकडे त्यापैकी एक प्रत होती. तो पाण्याच्या वेशीसमोर उभा राहिला आणि त्याने ते वाचले. नेहम्या 8वा अध्याय आणि 8 या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते, त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांना चांगले समजले. ज्या पद्धतीने या घटनेविषयी लिहिण्यात आले आहे ते पाहता आपणास असे गृहीत धरता येते की लेवी वंशाच्या लोकांना त्यावेळी त्या सर्व लोकांमध्ये काही विशिष्ट भागात तैनात केले होते. काही कामगिरी त्यांच्यावर सोपवली होती. एज्राने विशिष्ट भाग वाचल्यानंतर तो ऐकणाऱ्या लोकांना बायबल समजावून सांगण्यासाठी बाहेर तैनात असलेल्या लोकांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यासाठी थांबायचा. नेहम्या 8वा अध्याय 7 या वचनावर आपण वाचतो, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते व लोक आपल्या जागेवर उभे होते. त्यांनी केवळ वचन वाचलं नाही, तर त्यांनी लोकांना ते समजावून सांगितलंय. आता आपण पाहूया की आपल्याला पवित्र शास्त्र वाचण्याची गरज का आहे. आजकाल देवाच्या वचनाचा अभ्यास करताना आमचे लक्ष विचलित केले जाते आणि सर्वात जास्त लक्ष विचलित कोठे होत असेल तर ते ठिकाण आहे चर्च. गैरसमज करून घेऊ नका, पण चर्चमध्ये समित्या, संघटना, मेजवाना, मनोरंजन आणि प्रचारात्मक योजनांचा समावेश असतो. तो इतक्या प्रमाणात असतो की आज अनेक चर्चमध्ये देवाच्या वचनावर चर्चाही केली जात नाही. असे काही चर्च आहेत ज्यांनी सुवार्ता प्रचार सेवा पूर्णपणे खंडित केली आहे. त्याऐवजी त्यांच्याकडे यासाठी समय असतो ज्यामध्ये लोक स्वतःला व्यस्त करतात आणि त्यांचे विचार सांगू शकतात. याला मी वेळ वाया घालवणे यापेक्षा दुसरे काही म्हणू शकत नाही. काही गोष्टी पाहून मला असे वाटते की बायबलबद्दल इतर कोणापेक्षाही जास्त अज्ञानी लोक कदाचित चर्चचे सदस्यच असावेत. देवाचे वचन माहीत नसणे ही एक सामान्य आणि सर्वत्र आढळणारी गोष्ट झाली आहे आणि चर्चमध्ये ते शिकवल्यापासून कित्येक वर्षही झालेली असतात. प्रियांनो, आपल्याला पवित्र शास्त्र वाचण्याची आवश्यकता आहे. आपल्याला देवाच्या वचनात प्रवेश करण्याची आवश्यकता आहे. फक्त काही आवडती वचने वाचून नव्हे, तर देवाचे संपूर्ण वचन वाचून आम्हाला देवाच्या वचनात प्रवेश करायचा आहे. आणि आपल्याला ते कळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ही देवाची पद्धत आहे. आमोस आर वेल्स हे एक प्राध्यापक आणि धार्मिक लेखकही होते. त्यांनी अतिशय सुंदररित्या बायबलवर लेखन केले आहे. अक्षरशः आमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारे ते आहे. मला वाटलं की मला बायबल ठाऊक आहे. तुकड्यांमध्ये माझे वाचन करणे, कधी थोडं तर कधी नसायचे. कधी योहान तर कधी मत्तय छोटासा भाग, तर कधी उत्पत्तीचा छोटा भाग, कधी यशाचे काही अध्याय, तर कधी स्तोत्रसंहिता, त्यातही बहुधा स्तोत्र 23, रोमकारास 12वा अध्याय, तर कधी नीतिसूत्रे 1ला अध्याय. जेव्हा पूर्ण बायबल वाचले तेव्हा मला वाटलं की बायबलचे सखोल वाचन करणे काही वेगळीच गोष्ट आहे आणि मार्गही अपरिचित आहे. ज्या तुम्हाला बायबल बरोबर खेळायला आवडते, इथे तिथे डुबकी मारता, थकून भागून जेव्हा गुडघे टेकता आणि जांभई देत घाईघाईत
प्रार्थना करता. लिखित स्वरूपातील सर्वश्रेष्ठ मुकुट असूनही त्याच्याशी तुमचा असा व्यवहार आहे जो तुम्ही इतर कोणत्याही पुस्तकाशी करीत नाही. फक्त एक अर्धवट परिच्छेद, फक्त एक उद्धट अधीर नजर, पण एकदा तरी एक योग्य प्रक्रिया वापरून पहा. एक व्यापक आणि स्थिर दृष्टिकोन ठेवा. जेव्हा तुम्ही संपूर्ण बायबल वाचाल तेव्हा तुम्ही खूप आनंदाने गुडघे टेकाल. इथवरी पातलो
शियले वर्ष सारे, उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो, अविचारी वर्तलो, अशी दीन पाहुनिया. प्रियांनो, आता आपण तिसऱ्या पायरीकडे वळत आहोत. यापूर्वी आपण पाहिलेल्या पायऱ्या म्हणजे प्रार्थनेने सुरुवात करा, पवित्र शास्त्र वाचा, आणि आता तिसरी पायरी आहे बायबलचा अभ्यास करा. ही एक जुनी गोष्ट आहे. असे म्हणतात की काही वर्षांपूर्वी कोणीतरी डॉक्टर जी कॅम्बेल मॉर्गन यांच्याकडे आले आणि म्हणाले, आपण असे बोलता जणू तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. डॉक्टर मॉर्गन यांनी उत्तर दिले, प्रेरणा म्हणजे 95% घाम. प्रियांनो, बायबलचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की देवाचा आत्मा आपल्याला असे काही शिकवणार नाही जे आपण अभ्यासाद्वारे स्वतः मिळवू शकतो. ईश्वर विज्ञान महाविद्यालयात सर्व प्रकारचे तरुण आढळतात. त्यापैकी काही तरुण खूप धार्मिक वाटतात, परंतु काही काळ लोटल्यानंतर ते मात्र नक्की काय असतात हे समजायला लागते. त्यांच्या दिखाऊ धार्मिक वृत्ती, त्यांच्यातील प्रचंड अज्ञान आणि देवाच्या वचनाची पोकळी झाकून टाकतात. त्यापैकी काही परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करत नाहीत. त्यांचे नेहमीच निमित्त असते की ते कुठेतरी प्रार्थना सभेत किंवा सेवेत व्यस्त आहेत. त्यांच्यापैकी काहींना असे वाटते की ते रात्री त्यांचे बायबल त्यांच्या उशाखाली ठेवू शकतात आणि ते झोपले असताना इस्रायल आणि यहुदाच्या राजांची नावे त्यांना प्रकट होतील. परंतु वास्तविकतेमध्ये अशा गोष्टी होत नाहीत. आपल्याला गुडघ्यावर येऊनच देवाच्या वचनांचा अभ्यास करावा लागेल. मी ईश्वर विज्ञान महाविद्यालयात असताना बायबलच्या वर्गात एका सहविद्यार्थीने आमच्या प्राध्यापकांना म्हटले, डॉक्टर, तुम्ही आम्हाला जो एक भाग दिला आहे तो खूपच कोरडा आहे. प्राध्यापकांनी तत्परतेने त्या सहविद्यार्थ्याला म्हटले, मग तो तुमच्या कपाळाचा घामाने थोडासा भिजवा ना. प्रियांनो, पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि ते खूप महत्वाचे आहे. देवाचा आत्मा तुम्हाला काही विशिष्ट ज्ञान देणार आहे. मला वाटत नाही की देवाचा आत्मा आळशी लोकांना सत्य प्रगट करतो. शेवटी एका रात्रीत फक्त एक धडा वाचून जसे आम्ही कधीही गणित, भूमिती किंवा कोणताही विषय शिकू शकत नाही, त्याप्रमाणेच हे आहे. आता मी तुम्हाला काही विशेष असे सांगणार आहे. बऱ्याच लोकांना घरी सकाळीच उठून घरच्या बाहेर पडण्याआधी सर्व एकत्र येऊन पवित्र शास्त्रातील एखादा अध्याय किंवा काही परिच्छेद वाचन यावर त्यांचा भर असतो. मी तर एकदा एका ठिकाणी अनुभवले की वचन वाचण्याच्या ऐवजी तोंडपाठ असलेले स्तोत्र म्हणून सकाळची भक्तीची वेळ त्यांनी पूर्ण केली. त्यामध्येही इतकी घाई की जे वचन वाचले जात आहे किंवा म्हटले जात आहे त्याकडे किंवा त्याच्या अर्थाकडे कोणाचेच अजिबात लक्ष नाही. जो तो आपापल्या कामाच्या जबाबदारीच्या तणावाने जणू काही एक सोपस्कर आहे आणि ते केवळ पूर्ण करायचे म्हणून करण्याच्या प्रयत्नात होता. आणि असे दृश्य बऱ्याच ठिकाणी आपणास पाहावयास आढळेल. खरे पाहता कुटुंबातील सदस्यांना स्वतःहून बायबल वाचण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे आणि तेच वाचन सर्वार्थाने फायदेशीर आहे. कोणीतरी म्हणेल, पण दिवस संपल्यानंतर रात्री मी माझा वेळ प्रभूला देतो. आता खरोखर प्रश्न पडतो की तुम्ही झोपण्यापूर्वी ते वाचता का? तुमचा एक पाय आधीच अंथरुणावर आहे, एक डोळा आधीच बंद आहे आणि तुम्ही शास्त्र वचनातील उतारा वाचता. तुम्ही अशा प्रकारे गणित शिकू शकत नाही. तुम्ही अशा प्रकारे साहित्य शिकू शकत नाही.
आणि तुम्ही अशा प्रकारे पवित्र शास्त्र शिकू शकत नाही. तुम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा तुम्ही वेळ देऊ शकाल तेव्हाच तुम्ही ते वाचले पाहिजे. आणि जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही वेळ काढला पाहिजे. 30 मिनिटे किंवा 1 तासभर यासाठी वेगळे ठेवा, किंवा जसे तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही वेळ द्या. मी कोणताही विशिष्ट नियम लावत नाही. फक्त असे म्हणेन की प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी वाचावे, एवढेच नव्हे तर मुलामुलींना स्वतःसाठी पवित्र शास्त्र वाचण्यास प्रोत्साहितही केले पाहिजे. काही लोकांना वाटते की त्यांनी एकत्र भक्तिमय वाचन केले पाहिजे, आणि जर प्रभू तुम्हाला ते करण्यास मार्गदर्शन करत असेल तर ते ठीक आहे. परंतु इतके करूनही तुम्ही पवित्र शास्त्राचे एक बुद्धिमान विद्यार्थी होणार नाही. यासाठी तुम्हाला स्वतः देवाच्या वचनाचा अभ्यास देखील करावा लागेल. जॉन वेल्सली यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते केवळ एकाच पुस्तकावर भर द्यायचे. त्यांना एकाच पुस्तकाचे माणूस का बनवले? बरं, ते दररोज सकाळी 4 आणि 5 वाजता उठून पवित्र शास्त्र वाचन करीत. 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचे वाचन असायचे. प्रियांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला, आणि तुम्हाला आणि मला देखील पवित्र शास्त्र वचनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला बायबलचा अर्थ समजलाच पाहिजे. या ठिकाणी आपण 3रा मुद्दा संपविला आहे. आतापर्यंत आपण पवित्र शास्त्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले जे 7 मुद्दे आहेत त्यापैकी 3 मुद्दे अभ्यासलेले आहेत. मी पुन्हा सांगेन की पवित्र शास्त्र आम्हाला देवाची इच्छा कळविते. देवाने आम्हाला निर्माण केले आहे, म्हणून त्याच्याविषयी आम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तो आमच्याकडून काय अपेक्षितो ते देखील आम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. आणि हे केवळ पवित्र शास्त्राच्या अभ्यासाने साध्य होते. देव करो आणि आपणास पवित्र शास्त्राचा योग्य रीतीने अभ्यास करण्यास परमेश्वर आपणास अधिक सहाय्य करो. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला दररोज वेळ देतोस की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये यावं. या दिवसांमध्ये प्रभूजी तू आम्हाला पवित्र शास्त्र आमच्या जीवनामध्ये का महत्त्वाचं आहे, आम्ही त्याचं वाचन का करावं, या सगळ्या गोष्टी तू आम्हाला शिकवत असताना प्रभूजी ज्या पद्धतीने तू आमच्याशी बोलत आहेस त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. प्रभूजी, या सर्व गोष्टी करण्यामध्ये जर आम्ही चुकलो असू तर तू आम्हाला क्षमा कर. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभूजी जसं तुझं मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आम्ही चालावं, त्याप्रमाणे आम्ही करावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तू आम्हाला मदत करतोस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली. बेरोनी आल्या वेळी गाण्या तुला भूपाळी, गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी वर्णावी, महिमा
प्रियांनो, आमच्यासोबत पुन्हा एकदा सहभागी झाल्याबद्दल मनापासून आपले आभार. तुम्ही आमच्यासोबत आहात याचा आम्हाला खरोखरच आनंद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी अर्थपूर्ण ठरला असेल. आजच्या भागात आपण स्वतःसाठी पवित्र शास्त्र वाचण्याचे अत्यंत महत्त्व शिकलो. देवाचे वचन जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते विश्वासूपणे आणि सातत्याने वाचणे. पूर्वीच्या महान शिक्षकांनी हे चांगलेच समजले होते. उदाहरणार्थ, आपण पाहिले की डॉक्टर जी कॅम्बेल मॉर्गन यांनी बायबलच्या प्रत्येक पुस्तकावर भाष्य लिहिण्यापूर्वी ते 50 वेळा वाचले होते. नेहम्याचे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की जेव्हा एजरा पवित्र शास्त्र वाचत होता तेव्हा देवाचे लोक उभे राहून ऐकत होते, तर लेवी लोक त्याचा अर्थ समजून घेण्यास मदत करत होते. दुर्दैवाने हल्ली चर्चच्या जीवनातील व्यस्ततेसह अनेक गोष्टी विश्वासणाऱ्यांना सखोल आणि काळजीपूर्वक पवित्र शास्त्र अभ्यासापासून दूर खेचू शकतात. काही आवडत्या वचनांवर वरवरची नजर टाकणे किंवा सकाळचे भक्तिवचन घाईघाईने करणे यामुळे चिरस्थायी आत्मिक ज्ञान मिळत नाही. त्याऐवजी आपल्याला प्रयत्नाने, एकाग्रतेने आणि पवित्र शिस्तीने पवित्र शास्त्राकडे जायचे आवाहन केले आहे. आपण जॉन वेस्ली यांचेही उदाहरण पाहिले, जे दररोज सकाळी लवकर उठून अनेक भाषांमध्ये देवाचे वचन वाचत असत आणि जेव्हा सातत्य आणि गांभीर्याने स्वतःला पवित्र शास्त्रासाठी समर्पित करतो तेव्हा आपली वाढ होते. पुढील काही भागांमध्ये आपण बायबलवर मनन करणे आणि इतरांनी पवित्र शास्त्रावर लिहिलेले वाचणे यावर लक्ष केंद्रित करू. तोपर्यंत आपल्या विश्वासात स्थिर राहा आणि देवाचे वचन आपल्या हृदयाच्या जवळ बाळगा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. देवाच्या वचनाच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरतील अशा 7 मूलभूत प्राथमिक पायऱ्या आहेत. आजचा प्रश्न: आम्ही पवित्र शास्त्राचे वाचन किती वेळा करावे? ए. कमीत कमी 2दा. बी. फक्त 4 वेळा. सी. एकदा तरी. डी. समजून येईपर्यंत. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.